गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील एकत्र. गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यामध्ये वडाजंगी. गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील समोरासमोर आल्यावर नेमकं काय घडलं? चला तर मित्रांनो पाहूया या व्हिडिओमधून. गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील एकत्र आल्यावर नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओमधून. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मित्रांनो, वेळ न लावता लगेचच सुरुवात करूया व्हिडिओला. शनिवारी झालेल्या सांगली जिल्ह्यातील मिरज येथे समस्त ब्राह्मण समाजातर्फे सांगली जिल्ह्यातील सर्व आमदारांचा सत्कार घेण्यात आला होता. त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर एकमेकांविरुद्ध चांगलेच कडाडले. त्यामुळे आयोजक आणि उपस्थितांच्या भुवया उंचवल्या. आरोप प्रत्यारोपामुळे काही वेळा हसा पिकला तर काही वेळा वातावरण गंभीर बनले होते. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांचा सत्कार आयोजित केला होता. त्यासाठी खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार जयंत पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सत्यजित देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते. यांचा राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मात्र आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष एकमेकावर जोरदार टोले लगावले आहेत. याची चर्चा सांगली जिल्ह्यात चांगलीच रंगली. त्यानंतर जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जडणघडणीत सर्वच समाजाचे मोलाचे स्थान आहे. असे सांगताना इतिहासात ब्राह्मण समाजाचे मोठे योगदान असल्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी असेही म्हणाले की आपल्या महाराष्ट्रामध्ये आता असं राजकारण चालू आहे की दुसऱ्यांना शिव्या दिल्या की आपणही मोठे होतो असं काही लोकांना वाटत आहे. पण असं काही होत नाही. नुसतं दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होत नसतो, तर त्यासाठी आपली रेषा मोठी करावी लागते. त्यानंतर ते असंही म्हणाले की आज दुर्दैवाने या देशात आणि महाराष्ट्रामध्ये जातीजातीमध्ये विष पसरायला लागला आहे. आपण गुण्यागोविंदाने राहणारे यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आपण गुण्यागोविंदाने राहत होतो, पण काही नेते मंडळी जातीजातीमध्ये विष पसरायचं काम करत आहे. असा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टोला त्यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे. त्यानंतर गोपीचंद पडळकर हे त्यांना उत्तर देताना असे बोलले की महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीवाद सुरू आहे. बोलो तैसे चाले, त्याची वंजारी पावले, पण तसं होत नाही. बोलणारी तसे बोलत नाहीत. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अनेक नेते मार्गदर्शन करतात. तसेच मार्गदर्शन आता जयंत पाटील यांनी केलं. म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जातं, सोशल मीडियामध्ये त्यांच्या विरोधामध्ये बोललं जातं. बोलणारे हे कोण आहेत? या महाराष्ट्रातल्या जातीवादी संघटना कोणी बनवल्या? बनवणारे कोण आहेत? हे कधी ब्राह्मणांना टार्गेट करतात? ब्राह्मण आणि इतर समाजातील वाद हा राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. हे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजांना लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि काही लोकांकडून महाराष्ट्रामध्ये सत्ता हमीचा एक रोजगार कार्यक्रम काही नेत्यांचा सुरू आहे आणि त्यांना जवळजवळ अडचण येते. जेव्हा अडचण येते तेव्हा ते पहिल्यांदा ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात आणि इतर समाजाची माती भडकावतात आणि त्यांची मते आपल्याजवळ घेतात आणि पै पाहुण्यांच्या राज्य महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करतात. तर या बाबतीत बहुजन समाजाने सुद्धा जागरूक होण्याची आवश्यकता आहे.
असाही आरोप त्यांनी जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यावर केला आहे. आणि त्यानंतर गोपीचंद पडळकर असंही म्हणाले की मागच्या 2.5 वर्षात काहींना सत्तेची मस्ती होती, ते पण आता दारात येऊन पडले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेत जयंत पाटील यांना सल्ला दिला की जयंत पाटील यांनी केतकी चितळेंचा आदर्श घ्यावा आणि जयंत पाटील यांनी भूमिका बदलू नये. गेल्या काही महिन्याच्या मागे काही लोकांना अशी स्वप्ने पडत होती की आता मी मुख्यमंत्री बनणार, पण काय करणार, जनतेने त्यांच्या विरोधात कौल दिला असा टोलाही त्यांनी जयंत पाटील यांना लगावला. अशा प्रकारच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोघांनी समोरासमोर टोले लगावले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? गोपीचंद पडळकर हे जयंत पाटील यांच्यावर एवढे का बोलत असावेत? आपण 2 दिवसापूर्वीच बघितलेलं आहे की मानगंगा कारखाना बचाव या समर्थनार्थ 2 दिवसापूर्वी सभा घेतली होती. त्या सभेतही गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. आणि आपण पाहतच आहोत, गोपीचंद पडळकर यांची जिथे जिथे सभा असेल तिथे तिथे जयंत पाटील यांच्यावर ते निशाणा साधत असतात. पण यामागचं नेमकं कारण काय आहे की पडळकर जयंत पाटील यांच्यावर का चिडत असावेत? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त सपोर्ट करत राहा, हीच विनंती. धन्यवाद.